नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत कॉलर कशी जोडायची। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलर कशी जोडायची ते सांगणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल तर कशा पद्धतीने जोडायची तुम्हाला मी ते सांगणार आहे। तर इथं पहा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित एकाएक ठेवून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यानंतर जिथपर्यंत पाइपिंग ला केलेले आहे, जसं की पाइपिंगच्या वरती आपल्याला आपण सेंटर काढलेलं होतं, जसं की पुढच्या गळ्याला शोल्डरपासून 4 इंच आपण ठेवलेलं होतं आणि मागचा साईड आपण जसं की एकाएक व्यवस्थित ठेवून आपण मोजून घेतलेलं। तर पूर्ण आलेलं आहे आपलं 16 इंच। तर आपल्याला 16 इंचची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि आपण काय करणार आहोत, आता इथं आपल्याला मेन ब्लाऊज पीसला ना थोडंसं कमी पडते, 16 इंचाची पट्टी नाही आपल्याकडे, थोडी कमी आहे, त्यासाठी आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि अस्तरला ही खूप सुटसुटीत कपडा आहे, त्यामुळे आपल्याला अस्तर पण जॉईंट करून घ्यायचं आहे त्याला, कारण जर अस्तर जॉईंट केलं तरच कॉलर छान येईल आणि सुटसुटीत कपडा असल्यामुळं कॉलरचं म्हणजे जसं की आपण आता कॅनव्हस त्यामध्ये टाकणार आहोत, बॉटम पट्टीचा कॅनव्हस, तर मग त्याच्यामुळे व्यवस्थित असा त्याच्यावर कॅनव्हस बॉटम पट्टीचा व्यवस्थित असा राहील, तर त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण पट्ट्या व्यवस्थित असं जोडून घ्यायच्या आहेत। पहिले अस्तरला जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पण पट्ट्या व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आहेत। आता मी पट्ट्या जोडते। अशा पद्धतीने आपल्याला सरळ अष्ट्या व्यवस्थित अस्तरला जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एकाएक ठेवून अशा व्यवस्थित असे एक्स्ट्राचं जे काही कपडा असेल तुम्ही कट करू शकता। जसं की आपल्याला 2 ते 2.5 इंचाच्या पट्ट्या हव्या आहेत, तर 2.5 इंचाच्या आपण कटिंग केलेलं आहे, पण जसं आपलं मेन फॅब्रिक ब्लाऊज पीस जसं बाहेर आलेलं असतं ते अस्तरच्या, ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, दोन्ही पण एकाएक अशा व्यवस्थित ठेवून पाहायच्या, म्हणजे समोरासमोर ठेवून पाहायच्या जसं की व्यवस्थित आलेले आहेत का नाही। तर आता आपल्याला इथं ना बॉटम पट्टी आपली जशी आपण मोजून घेतलेली होती, कॉलर जशी की आपली आली होती 16 इंच, तर आपल्याला त्याच्यातलं 16 इंच जसं 15 इंच जरी तुम्ही केलं तरी चालेल, किंवा जसं तुम्ही मोजून घेताना तुमचा पूर्ण गळा जेवढा आहे तेवढा, जसा की कमी जास्त साईजनुसार गळा कमी जास्त होऊ शकतो, तर फक्त बॅक मागचा गळा आपल्याला फक्त 1.5 इंच घ्यायचा आहे आणि समोरचा जसा आहे तुम्ही तसा कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण ही बॉटम पट्टीच कॅनव्हस आहे, तर ते कॅनव्हस घेतलेलं आहे। जसं की आपण साधं कॅनव्हस पेपर घेऊ शकतो, पण ते जास्त कडक नसतं, त्यामुळं आपण बॉटम पट्टीचं कॅनव्हस घ्यायचं आहे आणि तो कॅनव्हस आपण पूर्ण 16 इंचचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं टिप अस्तरच्या साईडने ठेवू नये ना, व्यवस्थित आपण टिप मारून घेतलेली आहे त्याला एका साईडनी। आता ही दुसरी साईड आहे, तर आपण दुसरी काय करायचं आपल्याला, जसं की खालच्या साईडनी सुईचं आहे आपलं, म्हणजे जसं ब्लाऊज पीस आहे तसं आपण तेच आपण वरच्या साईडनी पण खालच्या पट्टीचं ब्लाऊज पीस ठेवायचं आहे आणि तशी एकाएक कॅनव्हस ची पट्टी ठेवून आपल्याला व्यवस्थित असं जे आपण करशेप दिलेला होता, जसं की करशेप दिला होता मी थोडासा, तसं ते करशेपावर आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने। तर पहा अशा पद्धतीने, आणि जे आपण एका साईडनी कुदुंबडलं होतं कॅनव्हसला तिथं आपल्याला टिप नाही मारायची आणि जिथं आपण आत्ता सध्या टिप मारलेले आहे ते आपल्याला कट करून 1/2 इंचवर आपल्याला ठेवायचं आहे मार्जिन, आणि त्याच्यावर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि कट मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती पट्टी उलटून घ्यायची आहे। तर इथं पहा अशा पद्धतीने उलटून घेतलेली आहे। इथं तुम्ही प्रेस पण करू शकता, जसं की इस्त्री करू शकता, कारण इस्त्री केलं तर एकदम टाईट राहील, पण इस्त्री एवढी काही करायची गरज नव्हती, त्याच्यामुळं मी फक्त एक टिप मारून घेते, जेणेकरून खालचा कपडा वरच्या साईडला येणार नाही। अशा पद्धतीने फक्त एक आपल्याला जसं की तुम्ही 5 नंबरची सुद्धा टिप देऊ शकता, कारण आपण नंतर कॉलर जोडल्याच्या नंतर ती उसवली तरी चालेल। तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता जॉईंट करून घेतलेला आहे पूर्ण। तर आता आपल्याला हे बघा असा गळा आपल्याला एकाएक ठेवून व्यवस्थित असा सुईच्या बाजूने आपल्याला एकाएक ठेवून व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मागच्या शोल्डर आणि बरोबर व्यवस्थित एकाएक ठेवून कट मारून घ्यायचा आहे आणि पट्टीला सुद्धा दमडून आपल्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे मध्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि सेंटर काढून घेतल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, जे आपला उलटा ब्लाऊज करायचा आहे आणि उलट्या साईडने आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे। तर तुम्हाला दाखवते मी आता परत एकदा। तर इथं पाशी कट मारलेला आहे आणि इथं आता आपल्याला कट मारून घेतलेला आहे ना, तेच
आपल्याला व्यवस्थित कट आपला उलट्या ठेवायचा आहे। जसं की आपण उलटी पट्टी दुमडून घेतली होती आणि एका साईडने आपण पाव इंच मार्जिन ठेवलं होतं, तर ते पाव इंच मार्जिन आपल्याला उलट्या साईडने ठेवायचं आहे। आणि बॉटम मध्य आपण काढलेला आहे, म्हणजे जसं की आपण गळ्याचा मध्य काढलेला असतो ते कट मारलेला आहे त्याच्यावर ठेवून आपल्याला हळूहळू एका साईडनी अशी व्यवस्थित अशी जोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पण साईडने आपल्याला सेम तसंच जोडून घ्यायचं आहे। तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला दुसरी साईड पण तशीच व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे, जसं की आपलं नंतर मार्जिंग आपलं बाहेर वगैरे नाही आलं पाहिजे, ते आपल्याला मार्जिंग आतमध्ये टाकून द्यायचं आहे। आणि जिथं आपण पायपिंग केलेलं होतं तिथं वरचं ते मार्जिंग होतं ते पण आपल्याला आतमध्ये टाकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने माझा दोरा तुटला होता तर मी दोरा बसून घेते आणि तो मी व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। इथं पहा अशा पद्धतीने। आता परत दुसरी साईड पण मी व्यवस्थित अशी जोडून घेते आहे। जसं मध्य काढलेला असतं तिथूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची। इथं पहा अशा पद्धतीने। तिथं पहा आता आपलं जोडून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं मी तुम्हाला दाखवते। आता आपण सोयीचं ब्लाऊज केलेला आहे पूर्ण, जसं उलट्या साईडने आपण कॅनव्हास जोडलं होतं, पट्टी कॉलर जोडली होती तर ती आपल्याला उलट्या साईडनी जोडली होती। आता आपण ते सुईचं करायचं आहे ब्लाऊज। आणि इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला वरती टिप मारून घ्यायची आहे। जे काही मार्जिंग होतं आपलं टिप मारलेलं आत्ताचं ते सर्व मार्जिंग आपल्याला आतमध्ये टाकून ती पट्टी अशी उलटी जोडून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही 3-4 वेळा जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच कळेल तुम्हाला। रिपीट व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने कॉलर जोडू शकता। इथं पण पूर्ण जे गळ्याच्या साईडने आपल्याला मार्जिंग आहे ते पूर्ण आतमध्ये टाकायचं आहे, जसं की आपलं बाहेर अजिबात मार्जिंग दिसलं नाही पाहिजे, जसं दोरे वगैरे अजिबात दिसले नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। नेक्स्ट टाईम अजून चांगल्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करेल। अगदी हे खूप गडबडीत ब्लाऊज शिवलं होतं, जसं की मला अर्जंट द्यायचा होता, सो त्यासाठी माझ्याकडे भरपूर दिवस झाले हा ब्लाऊज पडलेला होता आणि मला आता ते अर्जंट द्यायचा होता, त्यांनी मागितला त्याच्यामुळे मी एकदम पटाफट केलं आहे। तर त्याच्यानंतर पण अजून जर मी कॉलरचा ब्लाऊज शिवला तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आणि व्यवस्थित असं डिटेलमध्ये सगळं सांगेल। आणि इथं पण मी सांगितलेलं आहे, पण बऱ्यापैकी जर समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा, प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्कीच मी तुम्हाला प्रयत्न करेल। तर इथं पहा अशा पद्धतीने आपली पूर्ण गळ्या तयार झालेला आहे। बॉटम म्हणजे जसं की आपण कॉलर पण जोडून घेतलेली आहे आणि पूर्ण ब्लाऊज आपला 4 टक्स बॅक आणि फ्रंट आणि कॉलर गळा वगैरे सगळं तयार झालेलं आहे। फक्त आपल्याला आता बाही जोडून घ्यायची आहे। इथं पहा अशा पद्धतीने, जसं की तुम्ही नंतर पूर्ण तयार झाल्याच्या नंतर ब्लाऊजला इस्त्री पण करू शकता, पण इथं खूप सुटसुटीत कपडा आहे त्यामुळे मी इस्त्री नाही करणार। तर इथं पहा अशा पद्धतीने खूप सुंदर असं ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग तयार झालेलं आहे। कॉलर बघा किती छान आलेले आहे, स्ट्रेट कॉलर आहे। जसं की आता हे ब्लाऊज घातल्याच्या नंतर काय होईल, ही कॉलर आहे ना मानेला आपली पूर्ण स्ट्रेट होते, म्हणजे जसं की पूर्ण अशी वरती आपली कॉलर येते। आणि 4 टक्स ब्लाऊज आहे, तर 4 टक्स ब्लाऊजचा टक्स वगैरे कसे द्यायचे ते अगदी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आणि पूर्ण टक्स वगैरे पण किती सुंदर आलेले आहेत। भाई पण जॉईंट केलेले आहे, पूर्ण भाई पण आपली 9.5ची पूर्ण तयार झालेली आहे। अशा पद्धतीने पूर्ण बॅक साईडने बंद असतं, कारण हे जॉब करणाऱ्या महिलांचे ब्लाऊज आहेत, त्यामुळं असे जर ऑफिसमध्ये जॉब करायचे असेल तर अशा पद्धतीने बंद ब्लाऊज गणवेशवर म्हणजे साडीवरती घालायचे असतात, तर त्यासाठी हे ब्लाऊज माझ्याकडून जे स्टिच करून घेणार आहेत, म्हणजे घेतला आहे त्यांनी। तर खूप सुंदर असा ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे। जसं की तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतः सुद्धा ब्लाऊज स्टिच करून घालू शकता। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।